मॅचला होते सुरुवात. हर हर महादेवची नौबत पुन्हा झडेल काय? या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? बाजीसारखी हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय? या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणालाही लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. या शंभूराजासारखा शूरवीर तरुण इथे घडेल काय? या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? रस्त्यावरती कागद खाऊन सुकून गेल्या गाई, पार्लरमध्ये जाऊन आता रोज सस्ते अमुची आई. जिजाऊंचे बाळ आता शिवबासारखं मडेल काय? या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शक्ककर्ते युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करूया. आणि आजच्या दिवसभरातील क्वार्टर फायनलच्या मॅचला मैदानामध्ये सुरू होत होती. एका बाजूला देहुगाव 11 आणि त्यांच्या मध्ये चिंचोली नॉटी बॉयज. लेट्स प्ले. डावर होते सुरुवात. पहिला चेंडू बॅटचे चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतील, मात्र पाठलाग फक्त पाठलाग राहील. चेंडू सीमारेषा पार जातोय. 4 धावांसाठी येतोय सुंदर असा चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दिनेश बोडके यांचं स्वागत चौकाराच्या माध्यमातून झालंय. स्ट्राईक एंडला भारत कदम आजच्या दिवसभरातील हिरो म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाते. पहिल्या मॅच मध्ये लागोपाठचे 5 षटकार, दुसऱ्या मॅच मध्ये 2 वेळा षटकार हॅट्रिक पूर्ण केली आणि दोनही मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. भारत कदम जबरदस्त कामगिरी त्यांची आज दिवसभरामध्ये पाहायला मिळाली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्या आहेत. 6 षटकांचा सामना, जुन्या चेंडूवर सामना खेळवला जातोय, त्यामुळे संधी दोनही संघांना समान आहे आणि दोनही संघ ताकदवान आहेत. यावेळी हो हो ताकद नजाकत कल्पकता पॉइंटच्या डोक्यावरनं षटकार. 6 धावा. जबरदस्त फटका. वा, काय फटका पाहायला मिळाला. बॉल मध्ये एवढी खराबी नव्हती, मात्र फटक्यामध्ये एवढी जबरदस्त क्वालिटी, एवढा क्लास होता ना की 6 धावांच्या साठी हा फटका पाहायला मिळाला. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, यशाचे आणि नशिबाचे दार आपोआप कधीच उघडत नसते. त्यावर प्रयत्नांच्या धडका, मेहनतींच्या झडपी घालाव्या लागत असतात, त्यावेळी तुम्हाला यश मिळत असते. आणि इथे आणखीन एक सुंदर फटका कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून येतोय. चौकार. 4 धावा. चार चेंडू 14 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 1 षटकार 2 चौकार. तुम लाख कोशिश करो हमें रोकने की, हम जब भी बिखरेंगे दुगनी रफ्तार से निखरेंगे. आणि इथे भारत कदम नावाचं वादळ कोण थांबवणार, कोण शमवणार, कोण शांत करणार, येणारा काळांवेळी सांगून जाईल. यावेळी लॉफ्ट केलाय. वा, आणखीन एक अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. रिझल्ट तोच असेल. येस, इट इज बिग हिट. षटकार. कैसा दिखता रहा मैं? अन्ना बहुत अच्छा दिखता है. अरे क्या फोटो है मेरा. क्या बोल? वेरी गुड अन्ना. अरे क्या दिखता रहा मैं इस फोटो में. कैसा? आप तो हीरो लगता ना. हीरो दिखता. काय सुरुवात झाली आहे. 20 धावा स्कोर कार्डवर आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. दिनेश बोडके यांच्यावर चढवलेलं आक्रमण. 2 षटकार 2 चौकार आलेत. भारत कदम यांना कोण रोखणार हा प्रश्न सतावतोय. शेवटच्या बॉलवर मात्र आपण पाहतोय कल्पकता पाहायला मिळाली. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, एक सिंगल घेतली आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू अडवला जरूर, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
21 धावा स्कोर कार्डवर. दुसऱ्या षटकाला होईल तोपर्यंत ऐकूया सुंदर असं संगीत आमचे डीजे यांच्या मेरे माध्यमातून. को मैं हीरो दिखता, मेरे को उल्लू बनाता तू, मेरे को नहीं पता मैं कैसा दिखता, कैसा दिखता मैं बोल. अन्ना अन्ना आप बिल्कुल विलन दिखता है अन्ना. ये बात तो बिल्कुल सही बोला रे. घबराते काय को? अन्ना मेन विलन 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 विलन. थँक्यू. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 चा थरार आपण पाहतोय. तिसऱ्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना कोणता संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल याची उत्सुकता तुम्हा आम्हा सर्वांना आहे. दुसऱ्या षटकासाठी सचिन बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला भारत कदम. हो हो इथे जीवदान जीवदान जीवदान. नशीब देखील बहादुरांना साथ देत असते असं म्हणतात आणि इथे भारत कदम यांना मात्र नशिबाची साथ मिळताना पाहिलं. म्हणजे थोडासा अवघड झेल होता असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही, कारण इनर एज होती बॅटची, आतली कडा होती आणि ज्यावेळी डाव्या बाजूला चेंडू मूव होतो त्यावेळी गॅदर करणं थोडंसं अवघड होऊन बसतं विकेट किपरसाठी देखील. मात्र चांगली गोलंदाजी. पहिला चेंडूवरती संधी निर्माण केली होती सचिन. जबरदस्त कामगिरी करतायत आपल्या टीमसाठी. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलाय. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. समोरच्या दिशेला फटका गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, त्यांच्या चेंडूला अडवताना थोडेसे फंबल जरूर झाले. मात्र भारत कदम दुसऱ्या धावेसाठी इच्छुक नाही आहेत. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये इच्छुक आहेत, कारण त्यांना माहिती आहे मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. स्वतःच्या ताकद बाजू ज्यांना माहिती आहेत आणि समोरच्याची कमकुवत बाजू ज्याला माहिती आहे ना, त्याला युद्ध जिंकणं अगदी सहज शक्य होतं. ज्याला स्वतःतील स्ट्रॉंग झोन वीक झोन माहिती आहे, ज्याला समोरच्यातील स्ट्रॉंग झोन वीक झोन माहिती आहे, त्याला आपण स्वॉट एनालिसिस म्हणतो. इथे मात्र चेंडू वाईड आहे. वाईडच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवर नोंदवली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 24 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 आल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव केले जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवर संधी निर्माण करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मात्र इथे प्रत्येक डावावर प्रतिधाव टाकण्याचं काम भारत कदम यांच्या माध्यमातून होतंय. सव्वीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. इथे डाव टाकले जातील, प्रतिडाव टाकले जातील, जाळे विणलं जाते. आव्हान उभं करण्याचा प्रयत्न आहे. किती धावांचं आव्हान पुढे उभे केलं जाईल. आव्हानांना न डगबगता, न थांबता, न घाबरता ज्यावेळी तुम्ही सामोरे जाताना त्यावेळी किती मोठं आव्हान तुम्हाला छोटं वाटतं. आणि इथे यस 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 याच्यासाठी केला होता अट्टहास. आजचा दिस गोड व्हावा. आणि इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं गेलं आणि अलगद मासा अडकावा अशा पद्धतीनं भारत कदम यांची विकेट मिळवून दिली आहे. फलंदाज बाद होतोय, संघाला बसतोय पहिला धक्का. विकेट. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, क्योंकि पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसला बुलंद होता. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल आणि मोठा फटका मारत असताना कशा प्रकारे कुठे विकेट मिळू शकते याचा अनुभव खऱ्या अर्थानं पाहिलं तर सचिन सरांकडे खूप मोठा अनुभव आहे. अनुभवातनं माणूस घडत असतो, अनुभवातनं माणूस शिकत असतो आणि अनुभवातनं माणूस तयार होत असतो. हुसेन बोल्ट जगातील सर्वात वेगवान धावपटू, सर्वात जास्त गोल्ड मेडल त्यांच्या नावावर. मात्र त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं, मी आयुष्यात 2 मिनिटांपेक्षा जास्त स्पर्धेमध्ये धावलो नाही.
मात्र हे 2 मिनिटं धावण्यासाठी मी माझ्या आयुष्यातील 20 वर्ष खर्च केली. प्रयत्न, प्रॅक्टिस आणि त्यातनं तुम्ही ज्यावेळी यश संपादित करताना त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमचं व्यक्तिमत्व घडत असतं. यावेळी देखील पुढे सरसावत कमालीचा फटका. वा, जबरदस्त फटका, चौकार आलाय. थँक्यू. हरीश नवले मैदानामध्ये दाखल झाले आणि पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट केले चौकाराच्या माध्यमातून. यावेळी देखील जबरदस्त फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे फक्त प्रयत्न करताना पाहायला मिळाले. षटकार. एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र, क्या समा, क्या जमाना था. विजलो तरी पेटता आलं पाहिजे, पडलो तरी उठता आलं पाहिजे, रडलो तरी सावरता आलं पाहिजे आणि खचलो तरी नव्यानं सुरुवात करता आली पाहिजे. या आधीच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर संधी निर्माण झाली होती. जेल पकडणं गरजेचं होतं. हरीश यांचा जेल तर निसटलाच, त्याबरोबर 6 धावा देखील समोरच्या टीमला तुम्ही गिफ्ट मध्ये दिल्यात. 36 धावा स्कोर कार्डवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणखीनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल? भारत सर आउट झाले, मात्र त्यानंतर हरीश नावाचं वादळ मैदानामध्ये अजून एक घोंगावतंय. यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल न सुरुवात झाली आहे. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय दिनेश बोडके यांना आमंत्रित केले. पहिलं षटक महागडं असेल, 21 धावा जरूर खर्च केल्या असतील, मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करता येणं गरजेचं आहे. लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षातनं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर पराभवाची चर्चा न करता, पराभवाचा विचार न करता तुम्हाला प्रयत्न करता येणं गरजेचं आहे. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला बॉल, तेवढा चांगला फटका होता. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर नोंदवली जाते 37 धावा. धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. दिनेश बोडके गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. पहिले 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेत. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. ब्लॉकहोल चेंडू राखण्याचा प्रयत्न होता, एक धाव तर वेगामध्ये पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. रनआउटची संधी असेल, थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर करू शकले नाही, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर केला, थ्रो केला. दरम्यान फलंदाजांनी चित्त्याची चपळाई, वाऱ्याचा वेग, हरणाची गती मैदानामध्ये दाखवली. दरम्यान 2 धावा अगदी वेगामध्ये पूर्ण केल्या. दिनेश तयार. यावेळी देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतील, थ्रो करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नसणार आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 40 धावा. या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर आलेले सिंगल. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. प्रयत्न 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 केले जात आहेत. यावेळी यस, हाय अँड हँडसम, स्टँड अँड डिलिव्हर इनटू द स्टँड्स, गोज फॉर 6. बिग इट. षटकार. प्रथम
रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आणि वेळ बदलायची सामर्थ्य जर तुमच्या हृदयामध्ये असेल ना, तर नशीब देखील तुम्हाला साथ देते. यावेळी देखील आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळला, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एकदा पूर्ण केले, फंबल झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहतोय, मात्र नकार कळवलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नकार 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 कळवला. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर धावसंख्या 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक फलंदाज माघारी परतलाय भारत कदम यांच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या बाजूला दिनेश बोडके आणि हरीश नवले नावाची ही दोन घमासान वादळ मैदानामध्ये झंझावात निर्माण करतायत. 47 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे सत्तेचाळीस धावा स्कोर कार्डवर आणखीन 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक तिसऱ्या दिवसाचा बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ कुठला असेल. वैयक्तिक बक्षिसांची खैरात, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज साठी बक्षीस, भरपूर मोठ्या प्रमाणावर बक्षीस इथे आपण पाहतोय. नजाकत 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 पाहायला मिळाली, एकदा पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो मात्र थोडासा स्टंप्स पासून दूर आणि 2 धावा या बॉलवर. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपण जर पाहिलं तर डीओडीचे सर्व पदाधिकारी, कामगार नेते असतील, त्यांचं देखील सहकार्य लाभलं. या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक चांगला फटका, सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 50 धावा, टाळ्यांचा गजर करायला हरकत नाहीये. चौथं षटक प्रगती पथावर आहे, अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर 8 संघ दाखल झाले. यावेळी देखील चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आज संपूर्ण दिवसभरामध्ये एकूण 8 संघ दाखल झाले होते. त्यापैकी हे 2 संघ आपण जर पाहिलं तर क्वार्टर फायनलचे मॅच खेळतायत. आणि या 2 संघांमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द डे आणि बेस्ट बॉलर ऑफ द डे या दोन्ही खेळाडूंसाठी प्रत्येकी 1000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी मनोजदांच्या माध्यमातून असणार आहे. म्हणजे अनेक स्पर्धा आम्ही पाहत असतो, मात्र वैयक्तिक बक्षीस एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुठल्या स्पर्धेला जास्त पाहायला मिळत नाही. मात्र इथे आपण पाहतोय बेस्ट बॉलर ऑफ द डे, बेस्ट बॅट्समन ऑफ द डे प्रत्येकी 1000 रुपये, षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये, सलगच्या 4 चौकारांसाठी 1000 रुपये, अर्धशतकी खेळीसाठी 1000 रुपये. आणि अनेक स्पर्धांमध्ये सर्वात पहिल्यांदा खेळणाऱ्याला असतात. मात्र या स्पर्धेमध्ये तुम्ही जेवढ्या वेळा षटकार हॅट्रिक पूर्ण करणार 1000 रुपये, जेवढ्या वेळा विकेट हॅट्रिक पूर्ण करणार 1000 रुपये, जेवढ्या वेळा तुम्ही चौकार 4 वेळा खेळणार 1000 रुपये, जेवढ्या वेळा अर्धशतक पूर्ण करणार 1000 रुपये, उत्कृष्ट जेल पकडणाऱ्या खेळाडूला या संपूर्ण स्पर्धेमध्ये 1000 रुपये, बेस्ट बॅट्समन साठी 2000 रुपये आणि चषक. त्याचप्रमाणे बॅट बेस्ट बॉलरसाठी 1000 रुपये चषक, मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक बॅट साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे 3000 रुपयांचा कॅश प्राइज आणि चषक अशी सर्व वैयक्तिक बक्षीस आहेत. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 पहिल्या पर्वाचा थरार आपण पाहतोय. वैयक्तिक बक्षिसांची खूप मोठी मेजवानी सर्व खेळाडूंसाठी. स्कोर कार्डवर धावसंख्या 55 धावा आहेत, माफ करा, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. चार षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा स्कोर कार्डवर आहेत.
उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी हो कल्पकता पाहायला मिळाली, गॅप शोधला आणि सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला. चौकार आलाय. ज्याची होती त्यालाच नेली. आम्ही लावलेली माया आज मायाला गेली. लावलेली माया आज मायाला गेली. शिवी माझी म्हणून आता गेली. शिवी माझी म्हणून आता गेली. यावेळी पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक वेळी तुम्ही एकच डाव टाकू शकत नाही. कुस्ती असेल किंवा क्रिकेट असेल किंवा कुठली खेळी असेल, प्रत्येक वेळी तुम्ही जर एकच डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही प्रेडिक्टेड होऊ शकता. आणि ज्यावेळी तुम्ही प्रेडिक्ट केले जातात त्यावेळी समोरच्याकडे प्री डिटरमाइन चेंडू असतो त्यांच्याकडे, किंवा त्या खेळाच्या विरोधामध्ये कुठल्या प्रकारची खेळी करायची याची उत्तर समोरच्या खेळाडूकडे असू शकतं. इथे आपण पाहतोय अंपायर सर, स्प्रे आणायचा आहे का? या षटकाचे खेळ आपण जर पाहिले तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर एक सिंगल. 60 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळी देखील आपण पाहतोय ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक, तिथे खराब कामगिरी. चौकार. चौसष्ट धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. या षटकातील आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी देखील फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडूला अडवतील. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे नकार कळवलाय. गुड कॉल म्हणेल, चांगला कॉल पाहायला मिळाला. जर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला असता तर धावबादची संधी निर्माण झाली असती. या षटकामध्ये 2 चौकार आले. एक चौकार आपण जर पाहिला तर मिसफिल्डच्या माध्यमातून आला जरूर, मात्र चांगल्या प्रकारे हे षटक हाताळले सचिन यांनी. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्या. या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. आधीच मन बनवून ठेवलं होतं की मी लेग साईडला, फाईन लेग मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये हा फटका खेळणार. मात्र ज्यावेळी गोलंदाजाला माहित असते की तुम्ही कुठला फटका खेळणार, त्यावेळी प्री डिटरमाइंड फटका असतो, त्यावेळी चांगल्या प्रकारची गोलंदाजी तो करू शकतो. स्कोर कार्डवर धावसंख्या 65 धावा. बॅटिंग टीमला विनंती आहे की फिल्डिंग टीमला आणि बॅटिंग टीमला दोन्ही टीमला विनंती आहे
की सेकंड इनिंग साठी अंधार पडणार नाही याची काळजी घ्या. या षटकातील या डावातील शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आदेश गाडे च्या खेळाडूनं अनेक वर्ष आपल्या खेळानं खेळाडूंची या प्रेक्षकांची क्रिकेट राजाची क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या रसिकांची मनं जिंकली. असा खेळाडू बॉलिंग मार्कवर पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय धावबच्च्या स्वरूपामध्ये विकेट मिळवून देतोय आपल्या टीमला. आणि जे स्कोर कार्ड वेगात चालू होतं ते स्कोर कार्ड थांबवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन उभा राहिलाय. जबाबदारी देखील त्याच व्यक्तीवर दिली जाते. ज्या व्यक्तीमध्ये ती जबाबदारी पेलण्याची ती जबाबदारी पार पाडण्याची क्षमता असते. आपण एखादं काम जर कोणाला द्यायचं असेल तर त्या व्यक्तीला त्या क्षेत्रामध्ये पारंगत असावं लागतं. बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला गोलंदाजी दिली जात नाही, चांगल्या गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूला बॅटिंग दिली जात नाही. मात्र इथे आदेश गाडे हे दोन्ही क्षेत्रामध्ये पारंगत आहेत आणि इथे बॉलिंग करत असताना संधी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि यस चांगली फिल्डिंग. 2 धावा. जसं चेंडूनं वळण घेतलं तसं क्षेत्ररक्षकाचा श्वास कंठामध्ये येऊन थांबला असावा. आता जर चेंडू पुन्हा निसटला तर मात्र अवघड होऊ शकतं. स्कोर कार्डवर 67 धावा, 2 विकेट आले आहेत. मात्र चांगली गोलंदाजी शेवटच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली आतापर्यंत. हरीश एका बाजूला आहेत. हरीश यांच्याकडे स्ट्राईक आहे. 12 चेंडू 23 धावांवर बॅटिंग करतायत. उर्वरित 4 चेंडू. फटका खेळलाय, फुल टॉस आणि सीमारेषा पार षटकार. बोलायचं नाही. समझने वाले को इशारा रस प्यायला ये म्हणलं माय. षटकार आलाय. 73 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. यावेळी देखील जबरदस्त फटका. खिलाडी बन गए दर्शक, दर्शक बने दीवाने. षटकार. लागोपाठचे 2 षटकार आले. जबरदस्त बॅटिंग हरीश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 79 धावा स्कोर कार्डवर. यावेळी आणखीन एक लागोपाठचा तिसरा बिग हिट षटकार. रामायण घडलं त्याला करणी सीता माय. कान खोलून ऐकून घेल. या लागोपाठच्या 3 षटकारासाठी दिनेश भाऊ गाडे पाटील यांच्या वतीनं 1,500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी घोषित केलं जाते आणि लागोपाठचा चौथा आला तर 2,000 रुपये. मनोज दादांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं बक्षीस आहे ते तर दिलंच जाईल, त्यात शंका नाही. दिनेश भाऊंकडनं देखील 1,500 रुपयांचं बक्षीस ऑलरेडी देण्यात येणार आहे आणि चौथा आला तर 2,000 रुपये. मात्र चौथा खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू शरीरापासून थोडासा दूरवर राहिला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना खेळाडू धावबाद असतील. स्कोर कार्डवर धावसंख्या 86 धावा. विजयासाठी 87 धावांचं टार्गेट देवगाव 11 या संघानं ठेवलंय. नॉटी बॉयज चिंचोली या संघासमोर हे आव्हान पेलवलं जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. दुसरा डाव देखील एवढाच रंगतदार होईल. दुसरा डाव देखील अशाच प्रकारे रोमहर्षक होईल, यात कुठल्या प्रकारची शंका नाही, कारण दोनही संघ ताकदवान आहेत.
थँक्यू. या ठिकाणी मगाच्या षटकाराच्या वेळी जो बॉल बाहेर गेलेला आहे तो बॉल जमा करा विनंती आहे. अंपायर सरांकडे तो बॉल जमा करा. हरीश नवलेची जबरदस्त खेळी 16 चेंडूमध्ये 42 धावा. आम्ही आपल्या टीमला या सर्वोच्च धावा संख्येपर्यंत नेऊन जाण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारत कदम बाद झाल्यानंतर मात्र हरीश यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि लढले, शेवटच्या क्षणापर्यंत लढले. 16 चेंडू 42 धावांची जबरदस्त खेळी. आता मात्र चिंचोली टीमला देखील अशीच खेळी करणं गरजेचं आहे. देवगाव टीमनं 87 धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केलंय. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होतंय, या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं, D11 टीमचे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू नथुभाऊ दाभाडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक, फायनल सम्राट म्हणून त्यांची ओळख संपूर्ण पुणे जिल्हा असेल नगर जिल्ह्यामध्ये आहे. नथुभाऊ, आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होत आहे, या स्पर्धेवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय महेश भाऊ शिंदे, आपलं देखील मनस्वी सहर्ष स्वागत आहे. चला, फिल्डिंग टीम विनंती आहे, घाई करा. दुसऱ्या टीमला बॅड लाईटची कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. AIDEF युनियनचे JCM मेंबर महेश भाऊ शिंदे या ठिकाणी आहेत, आपलं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी दुसऱ्या डावाला मैदानामध्ये सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय दत्ता गाडे यांना आमंत्रित केलंय. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर अमोल जाधव आहेत. अमोल जाधव यांच्याकडनं संघाला अपेक्षा असणार आहे आता सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर खेळाडू बाद होत आहेत. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळाडू वृत्तीनं स्वतः क्रीज सोडून जाताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या खेळाडू वृत्तीसाठी टाळ्यांचा गजर प्रेक्षकांच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. मात्र आता संघाला तारणारा कोण खेळाडू मैदानामध्ये येईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. मित्रांनो, अगदी याआधी देखील मी सांगितलं, वैयक्तिक बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. त्यामध्ये लगातार 3 षटकार असतील, 3 षटकारासाठी 1000 रुपये असतील, लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपये असतील, त्याचप्रमाणे सलगच्या 4 चौकारांसाठी 1000 रुपये असतील, अर्धशतकी खेळीसाठी 1000 रुपये असतील. खरं तर अनेक स्पर्धा आम्ही पाहत असतो, अनेक स्पर्धांमध्ये आम्ही जात असतो, अनेक स्पर्धांचं समालोचन करत असतो. मात्र अशा प्रकारचे वैयक्तिक बक्षिसं फार कमी प्रमाणावर पाहायला मिळतात, शक्यतो नाहीच पाहायला मिळत, अगदी पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत. मात्र या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे की अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जेवढ्या षटकार हॅट्रिक पूर्ण होतील त्यासाठी 1000 रुपये, विकेट हॅट्रिक पूर्ण होतील त्यासाठी 1000 रुपये, सलगच्या 4 चौकारांसाठी 1000 रुपये, अर्धशतकी खेळीसाठी 1000 रुपये. या सर्व ज्या संकल्पना आहेत ना, या संकल्पना कुठून सुचल्या याबद्दल मी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी एक माहिती माझ्यापर्यंत फार सुंदर आली की ही जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित केली, स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे
अनेक स्पर्धांमध्ये ते क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व जात असताना ज्यावेळी स्पर्धा पाहत असतात, खेळ पाहत असतात, ज्यावेळी एखाद्या खेळाडूची खेळी आवडली तर कधी माईक पर्यंत न जाता त्यांनी परस्पर भेट घेऊन त्या खेळाडूला शाबासकीची थाप म्हणून ही बक्षिसं दिलेली आहेत आणि त्या खेळाडूंचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. मग षटकार हॅट्रिक असेल त्यासाठी बक्षीस त्यांनी दिलेलं आहे, विकेट हॅट्रिक असेल त्यासाठी बक्षीस दिलं आहे, अर्धशतकी खेळी जर आवडली कोणाची तर त्यासाठी नानांनी अनेक वेळा जाऊन बक्षिसं दिलेली आहेत आणि ही त्यांची वृत्ती आणि हे त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम वृद्धिंगत राहो, सदैव आठवणीत राहो, स्मरणात राहो यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून या बक्षिसांची जी संकल्पना आहे ती आयोजकांच्या माध्यमातून ही साकारली गेली. खऱ्या अर्थानं पाहिलं तर नानांना ही खरी स्मृतिचषकाची भेट असं मी म्हणेल, कारण अनेक नवनवीन गोष्टी ज्या नानांनी क्रिकेट पाहत असताना, क्रिकेट खेळत असताना साकारल्या, अनुभवल्या आणि खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मग ज्या टीमचा खेळ पाहण्यासाठी ते तिथे गेलेत, ज्या टीमच्या सपोर्टसाठी गेलेत, त्यांच्या विरोधातली टीम जरी जिंकली तरी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप किंवा त्यांच्या विरोधातली टीम हारली तरी देखील त्यांच्या चुका सांगण्याची जी वृत्ती होती ती नानांनी अनेक वेळा दाखवली आहे आणि नानांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं क्रिकेटवर प्रेम केलं गेलं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण. यावेळी देखील चांगला बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू आला. पहिलं षटक काय कमालीचं हाताळलंय. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवून दिली आहे. मयूर आणि लकी ही जोडी आहे. मयूर या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची, सामन्याला विजयश्री मिळवून देण्याची. यावेळी देखील आपण पाहतोय फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे दूरवर राहतील. वा, चांगली फिल्डिंग. चार धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चार धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता विजयाचं समीकरण आपण जर पाहिलं तर 30 चेंडूमध्ये अजूनही 83 धावांची आवश्यकता आणि दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर आमंत्रित केले जाते गोलंदाज मनीष यांना. मनीष तयार. यावेळी देखील आपण पाहतोय फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवर राहतील, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार 4 धावांसाठी. या स्पर्धेसाठी संभाजीभाऊ तिऊरकर, साजिदभाई तांबोळे यांच्याकडून 1 ते 4 क्रमांकाचे चषक सौजन्य लाभलेला आहे. साई स्पोर्ट्स यांच्याकडून मालिकावीरसाठी ब्रँडेड बॅट या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. समर्थ स्पोर्ट्स यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी ब्रँडेड स्पोर्ट्स गॉगल. दिनेशभाऊ बोडके यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाजासाठी ब्रँडेड शूज. जीके स्पोर्ट्स यांच्याकडनं मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी चषक. पैलवान धनराज पाटील यांच्याकडून बॉल व स्टंप सौजन्य लाभलेलं आहे. गणेशभाऊ वाल्मिकी यांच्याकडनं आपण जर पाहिलं तर सामनावीरसाठी चषक. प्रवीणदादा शिंदे आणि श्री निलेशदादा ढगे यांच्याकडनं सर्व संघांना फ्रूट बास्केट व बिस्लरी उपलब्ध झालेली आहे. पैलवान किरण शेट्टी यांच्याकडून डीजे सौजन्य लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे L3 ड्रीम्स कॅप प्रायव्हेट थिएटर यांच्याकडून स्पर्धेतील मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी स्पेशल कपल पास या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. या सर्व बक्षीसदात्यांचं मनापासून आभार. पैलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि अर्थातच दाभाडे 11 D11 कोटेश्वरवाडी टीमकडनं मनापासून आभार. मालिकावीरसाठी 3000 रुपये कॅश प्राइज. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज 2000 रुपये कॅश प्राइज. उत्कृष्ट गोलंदाज 2000 रुपये कॅश प्राइज. दरम्यान षटकार आलाय. धावसंख्या 15 धावांवर जाऊन पोहोचतीये.
थँक्यू. लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपये, लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपये, लगातार 4 चौकारांसाठी 1000 रुपये, वैयक्तिक 50 धावांसाठी 1000 रुपये आणि अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही पाहत आलोय प्रत्येक बक्षीस मॅच संपल्यानंतर लगेच दिलं जातं. आणखीन एक कमालीचा फटका आहे आणि हा देखील कवचच्या डोक्यावरनं षटकार 6 धावा. थँक्यू. ही सर्व वैयक्तिक बक्षीस खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला लगेच दिली जात आहेत. हो, इथे षटकार हॅट्रिकची संधी होती जरूर, मात्र शफल जास्त झाले आणि वेगवान चेंडूनं यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, फर्निचर डिस्ट्रॉय केलं. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. सुशांत सौंदने. विजयासाठी आपण जर पाहिलं तर समीकरण बदलते. 24 चेंडू विजयासाठी, आणखीनही 66 धावांची आवश्यकता. लागोपाठचे 2 षटकार पुन्हा एकदा चिंचोली टीमकडे मोमेंटम शिफ्ट करताना पाहायला मिळाले होते, मात्र त्यानंतरच्या बॉलवर जो क्लीन बोल्ड विकेट पाहायला मिळाली त्यानंतर पुन्हा एकदा देवगाव टीमनं कमबॅक केले. कमबॅक काय असतो ना, हे या ठिकाणी पाहायला मिळाले. ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी महाराजांनी 23 किल्ले तहामध्ये देऊन टाकले होते. तो देखील गनिमत का होता. यावेळी हो 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 हेलिकॉप्टर लँड होते सीमा रेषा पार. षटकार. विवेक 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 विवेक. थँक्यू. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल, काही सहज मिळालं तर तो नशिबाचा भाग. मात्र प्रयत्न इतके करा की देवालाही ती गोष्ट तुम्हाला देणं भाग पडेल. प्रयत्न करा, आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक खोल चेंडू होता, मात्र फटका जबरदस्त होता. षटकार आलाय. यावेळी पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस इट. चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडेसे दूरवर आलेत. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. 28 धावा स्कोर कार्डवर. एका बाजूला दिनेश आहे, दुसऱ्या बाजूला लकी आहे. दिनेश चव्हाण, खूप मोठा अनुभव आहे, खूप मोठा अनुभव आहे. आता मात्र अनुभव इथे पणाला लावावा लागेल. विजयासाठीचं समीकरण जर तुम्हाला गाठायचं असेल तर आक्रमकता दाखवावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. 22 चेंडू 59 धावांची आवश्यकता आहे. अठ्ठावीस धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रत्येक चेंडूवरती इथे आपण पाहतोय रोमहर्षकता पाहायला मिळते. कधी षटकार येतोय, कधी विकेट येते, कधी डॉट बॉल येतोय, कधी सिंगल येते. सामना मात्र कोणी सोडायला तयार नाहीये. यावेळी देखील ब्लॉक कॉल चेंडू, बॅटची एज आणि इथे आपण पाहतोय नशिबाचा चौकार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. ए रास्ते हे 4 के. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषकाचा F1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. घसरल पाय ग दंदिन दिन टाक टाक दंदिन दिन डुंबाक डुंबाक दंदिन दिन टाक टाक दंदिन दिन टाक. वय तुझं धोक्याचं हाय ग टाक दंदिन दिन टाक टाक.
येस, आमचे डीजे वाला देखील इथे आता पाहतो डीजे दादा मूड मध्ये आलेत. यानंतर तुम्हाला जबरदस्त गाणी ऐकायला मिळतील. चौकार आलाय स्कोर कार्डवर 32 धावा. यावेळी देखील जबरदस्त फटका. व्हॉट अ स्ट्रोक. बिग हिट षटकार. थकले असाल तर आई वडिलांचे कष्ट आठवा. माघार घेत असाल तर लोकांनी केलेला अपमान आठवा. एकटे पडला असाल तर महाराजांचे मावळे आठवा. कशाची भीती वाटत असेल तर छत्रपती संभाजी महाराज आठवा. स्वप्नांकडे जाणारा मार्ग दिसत नसेल तर स्वराज्याचा इतिहास आठवा. आणि सगळंच अशक्य वाटत असेल तर छत्रपती शिवरायांचा जन्म आठवा. विजय हा तुमचाच आहे. इथे मात्र संघर्ष चालू आहे. 38 धावा स्कोर कार्डवर. सामना अजून दोलायमान स्थितीमध्ये आहे. आणखीन एक कमालीचा फटका. चेंडू जातोय वन बाउंस. चौकार. 4 धावा. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. 42 धावा स्कोर कार्डवर. सामना अजूनही ऑन आहे मित्रांनो. करंट रन रेट 14चा आहे. रिक्वायर्ड रन रेट 15चा आहे. 45 धावा. 18 चेंडू 45. 3 षटकामध्ये 45 बनवायचे आहेत. एका चेंडू मध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. 6 चेंडू मध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. एखादा नामवंत खेळाडू शून्यावर बाद होणं म्हणजे क्रिकेट. एखादा नौका खेळाडू चौकार षटकारांची आतिषबाजी करणं म्हणजे क्रिकेट. एखादा अवघड झेल सोप्या पद्धतीनं पकडणं म्हणजे क्रिकेट. एखादा सोपा झेल हातातनं निसटणं म्हणजे क्रिकेट. आउट झाल्यानंतर स्वतः क्रीज सोडून जाणं म्हणजे क्रिकेट. अंपायरच्या निर्णयाचा सन्मान ठेवणं म्हणजे क्रिकेट. नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. संघात एकात्मता टिकवणं म्हणजे क्रिकेट. स्वतःच्या कौशल्यावर गर्व नसणं म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहात म्हणजे क्रिकेट. उद्या तुम्ही विलन ठराल म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. आता कोण हिरो ठरणार कोण विलन ठरणार येणारा काळ आणि वेळ मैदानामध्ये सांगून जाईल. दोन्ही संघ ताकदवान आहेत. हो, स्लॉग स्वीप. व्हॉट अ शॉट. फॅन्टास्टिक. जबरदस्त षटकार. तुम्ही भिडा किती मला लाडा किती द्यायचा जेवढा त्रास अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. मैदानामध्ये आपण लकीची झाकी पाहतोय मित्रांनो. अभी तो मंजिले पाना बाकी है. अभी तो इरादियों का इम्तिहान बाकी है. अभी तो तोलिए मुट्ठी भर जमीन. अभी तो पूरा आसमान बाकी है. अभी तो पूरा आसमान बाकी है. 48 झाले आहेत. 87 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. पॉइंट मध्ये चेंडू लाडवण्याचा प्रयत्न असेल. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 86 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. माफ करा 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 87 धावांचं टार्गेट आहे. स्ट्राइक एंडला दिनेशने देखील 1 षटकार 2 चौकार खेळलेले आहेत. दिनेश देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. यावेळी दिनेशच्या बॅट बंद येतोय बाहुबली षटकार. बांधुनी स्वप्नांची शिदोरी वाऱ्यावरती झालो स्वार. घेईन नवी भरारी. करील ध्येय पार. 55 धावा स्कोर कार्डवर आहेत मित्रांनो. सामन्याची दुसरी इनिंग सुरू झाली त्यावेळी अवघड वाटणारे ध्येय आणि पहिली विकेट गेल्यानंतर ज्या पद्धतीने या 2 फलंदाजांना बॅटिंग केली आहे ना, मॅच मध्ये रंगत आली आहे. 55 धावा स्कोर कार्डवर आहेत. विजयासाठी अजून 32 धावांची आवश्यकता. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत.
दोन चेंडू देवगाव टीमचे सपोर्टर्स देवगाव टीमचे प्रेक्षक इथे मात्र टाळ्यांचा गजर करतायत या दोन चेंडूंसाठी. एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूवर टाळ्यांचा गजर होतोय, प्रत्येक षटकारावर आतिषबाजी होतीये. टाळ्या शिट्ट्या या सर्व गोष्टींचा गजर तुम्हाला क्रिकेटमध्ये घेऊन येत असतो. यावेळी देखील चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकदा पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नकार कळवला जातोय. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा. विजयासाठी 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31. सेकंड लास्ट ओव्हर. महत्वाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाणार, घाई करणं गरजेचं आहे. वेळेचं बंधन आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय रमेश भाऊ बचाटे असतील, त्याचप्रमाणे D11 अर्थात पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमचे जुने जाणते खेळाडू आणि पुणेनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट सन्माननीय नत्तूभाऊ दाभाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सामना रंगतदार आहे. 12 चेंडू 31. दिनेश आणि लक्की मैदानामध्ये तळ टोकून उभे आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय, आडव्या बॅटनं खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरनं पाठलाग करतील आणि दूर राहतील. चौकार. इथे आपण पाहतोय लढलं जाते, जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही टीम कडनं केला जातोय. मात्र विजय कोणाच्या माथ्यावरती शिरावरती स्वार होणार येणाऱ्या काळाने वेळ सांगून जाईल. आपण जर समीकरण पाहिलं तर 10 चेंडू मध्ये 27. 10 चेंडू 27 हे समीकरण आहे. यावेळी वा, कलात्मकता, नजाकत, ताकद सर्व काही पाहायला मिळाले या फटक्यामध्ये. षटकार. थँक्यू. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना. संकटाशी ठणकावून सांगावे आता तू ये बहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. इथे मात्र आयुष्याला उत्तर देत असताना हा चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला आहे. रिव्ह्यू घेतला जातोय. बाउन्स किती झालाय चेंडू, किती हाईट घेतली आहे चेंडूनं फलंदाजाकडनं. वाईट साठी सर, वाईट साठी नामर सर. येस, वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. हाईट चेंडूनं किती उसळी घेतली आहे. एस पंच इथे मुख्य पंचांच्या निर्णयाशी सहमत आहेत. हा चेंडू फेअर डिलिव्हरी असेल. रिव्ह्यू या ठिकाणी संपलेला आहे. यावेळी जबरदस्त फटका खेळलाय आणि पंच कळवतील. येस, इट्स बिग हिट. षटकार आलाय. 6 धावा.
थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य विक्रम आप्पा दाभाडे उपस्थित आहेत. दादा आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. रोहित दादा तांबे उपस्थित आहेत, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सामना जसा रंगतोय ना तशी प्रेक्षकांची गर्दी देखील वाढायला लागली आहे. सामना कोण जिंकणार? एका बाजूला दिनेश, दुसऱ्या बाजूला लक्की, हे दोनही खेळाडू ठोकून उभे आहेत तर प्रयत्न करतायत. 72 धावा स्कोर कार्डवर आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक 87 धावांचा पाठलाग केला जातोय. स्ट्राईक एंडला दिनेश. यावेळी देखील फटका खेळलाय आणि खेळाडू फक्त पाहतील आणि पाहत राहतील. आणखीन एक दर्जेदार फटका येतोय. षटकार 6 धावांसाठी. इथे आपण पाहतोय देहूगाव टीम चर्चा विनिमय करताना पाहायला मिळतीये. कुसुमाग्रजांची कविता त्यांना आठवत असेल. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, आम्ही 4 किरणांची ही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पाहावी. चला गाई करा विनंती आहे. कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली, उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31चं समीकरण असताना सामन्यामध्ये ट्विस्ट आला. सेकंड लास्ट ओव्हर. अगदी जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. 3 षटकार 1 चौकार दिनेश यांच्या बॅटमधनं आला आणि आता समीकरण आहे 6 चेंडू 9. निर्णय घेतला लढण्याचा, मग हरण्याची कसली भीती. हो तयार थोपटून दंडांच्या तडाला लाव माती, आव्हान असू दे केवढे ही ताकद ठेव पेलण्याची, ढाल बनव स्वप्नांना आणि हिम्मत ठेव लढण्याची. सांग ओढून जगाला थांबणार नाही तोवर, जोवर शत्रू हारणार नाही. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. बॉल घेऊन या. समोर समोर गेले. जबरदस्त षटकार आलाय. जबरदस्त षटकार. वा. षटकार आलाय. आता 5 चेंडू 3. अजूनही सामना होणार मित्रांनो. यावेळी देखील चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. आणि या 2 खेळाडूंसाठी एक गोष्ट म्हणावीशी वाटते, दिनेश आणि लक्कीसाठी. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफान वारा पाऊस दारा मुळीने आम्हा शिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. हल्ल्यावरती होती हल्ले अभंग मुचे बाले किल्ले, असाच ताठर माथा अमुचा जराही न खाली लवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. ओ इथे निर्धाव चेंडू आलाय. सामना अजून ऑन आहे मित्रांनो. सामना संपलेला नाहीये. 6 चेंडू मध्ये एकही न धाव झालेले सामने आम्ही पाहिलेत. एका चेंडू मध्ये 6 धावा झालेले सामने आम्ही पाहिलेत. सामना अजून ऑन आहे मित्रांनो. आणखीन जर 2 चेंडू निर्धाव आले ना, सामन्यामध्ये आणखीन रंगत येऊ शकते. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची नोंद घ्या. 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. दोनही संघ सामना सोडायला तयार नाहीये. गोलंदाज इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. फलंदाज देखील तयार आहे. यावेळी हो आणखीन एक डॉट बॉल आलाय. मॅच इज ऑन मित्रांनो. सामना आवडला असेल ना, जिंकू कोणी हरू कोणी, सामना आवडला असेल तर दोनही टीम साठी टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही. सामना आवडला असेल दोनही टीम साठी टाळ्या वाजूया मित्रांनो. जबरदस्त मॅच. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल आलाय का? धावबादची संधी आहे. इथे आपण पाहतोय खेळाडू धावबाद. सामना अजून ऑन आहे मित्रांनो. आता समीकरण बदलते, गणित बदलते, गुणोत्तर बदलते.
प्रमाण बदलतंय. व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या वाजवायला हरकत नाही. मी आधीच सांगितलंय. जबरदस्त मॅच. वा, याचसाठी केला होता टास. आजचा दिस गोड व्हावा आणि स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषकातील रोमहर्षक सामना. आणि खऱ्या अर्थानं यासारखे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक, खेळाडू सर्वजण इथे येत असतात. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्या. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. आणि आतिशनं जर हा चेंडू निर्धाव टाकला, या ठिकाणी निलेश महाराज मोरे यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं बक्षीस. संत तुकाराम महाराजांचे 13वे वंशज महाराजांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांचं बक्षीस जर निर्धाव चेंडू आला तर. पैलवान शंभू दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन नथुभाऊ दाभाडे यांच्या वतीनं निर्धाव चेंडूसाठी 500 रुपयांचं बक्षीस. षटकार मारला तरी 500 रुपयांचं बक्षीस नथुभाऊंच्या माध्यमातून. दोन्ही खेळाडूंसाठी बक्षीस आहे. व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही मित्रांनो. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. आणि निर्धाव चेंडू आला, निर्धाव चेंडू आला तर 5,500 रुपयांचं बक्षीस आतिश बोडकेसाठी आहे. व्हॉट अ मॅच. एक चेंडू 2. समोर फलंदाज तयार. इथे वेळ घेतला जातोय, वेळ घेतला जातोय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला. मॅच नक्कीच रंगतदार झाली आहे. मॅच नक्कीच रोमहर्षक झाली आहे. ही आहे या स्पर्धेची ओळख, ही आहे या स्पर्धेची ताकद. या स्पर्धेचा रंग आहे थोडा न्यारा. कोण चढवणार या स्पर्धेचा पारा. स्वर्गीय सुरेश नाना स्मृती चषक जिंकण्यासाठी मांडला या डाव खरा. जो जिंकेल तो नक्कीच गाजवेला असं म्हणतं सारा. जो जिंकेल तो नक्कीच गाजवेला असं म्हणतं सारा. एक चेंडू 2. गोलंदाज तयार. फटका खेळलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबादची संधी आणि इथे काय. नक्कीच अतिशय रोमांचक सामना झाला. जबरदस्त सामना झाला. दोनही संघांचं कौतुक आहे. जिंकू कोणी हरू कोणी. इथे जिंकलंय मात्र क्रिकेट मित्रांनो. आणि दोनही संघांना विनंती असेल आपण हस्तांदोलन करून घ्यायचंय. अतिशय चांगला सामना. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा सामना पाहायला मिळाला. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनापासून आभार. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषकामध्ये आपण सर्व खेळाडू आलात. सर्वांचं कौतुक आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. आणि दोनही टीमला विनंती आहे हँडशेक करून घ्या. चला दोन्ही टीम विनंती आहे शेक हँड करून घ्या.